ATSP मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी बनले वारकरी। शाळेमध्ये नयनरम्य दिंडी सोहळा। वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या शिशु मंदिर, परमपूज्य गगनगिरी इंग्लिश स्कूल तसेच जनता पूर्व प्राथमिक शाळेत विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी पालखी सोहळ्यात आकर्षण ठरले आहेत। खोपोली शहरातील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील लहान चिमुकल्यांनी महाराष्ट्रातील साधू संतांची तसेच वारकरी संप्रदायाची ओळख निर्माण व्हावी व त्यांचे विचार रुजावे यासाठी आषाढी एकादशीचे औचित्य साधत मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी लहानग्यांना वारकरी संप्रदायाच्या वेशभूषा सादर करून दिंडी सोहळा साजरा केला। यावेळी विठ्ठल माऊलीचा लहानग्यांनी गजर केल्याने साऱ्यांनीच या सोहळ्याचे लक्ष वेधून घेतले होते। सकाळी 8 वाजता शिशु मंदिर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खोपोली शहरातून दिंडी काढत विठुरायाचा गजर केला। परमपूज्य गगनगिरी इंग्लिश स्कूलमध्ये विठू रखुमाईची रांगोळी काढण्यात आली होती। शाळेचे मुख्याध्यापक गौरव तिवारी यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले। वारकऱ्यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस घेऊन रिंगणाकत विठुरायाचा गजर केला। जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेत आयोजित दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील, उपाध्यक्ष अबू शेठ चळगावकर, शाळेचे अध्यक्ष अनंत हडप, सहज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा डोके यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई आणि सरस्वती पूजन केल्यावर विठुरायांची आरती घेण्यात आली। त्यानंतर दिंडी सोहळा संपन्न झाला। विठ्ठल रखुमाई हे अखंड महाराष्ट्राचे दैवत आहेत। त्यामुळे आषाढी कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळा असल्या तरी लहान मुलांवर हिंदू संस्कृती आणि सणांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी दिंडी सोहळा आयोजित केला जातो। नेत्रदीपक सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील यांनी कौतुक केले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आषाढी एकादशीचा सोहळा जो संपन्न होत आहे तर एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एक अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। कारण आपल्या भारतीय संस्कृतीनुसार हे आषाढी एकादशीचा सण हा अगदी उत्साहात साजरा केला जातो आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रुक्मिणी जे पंढरपूरचं जे मंदिर आहे त्या वरती भाविकांची अगदी भरपूर श्रद्धा असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो सण आहे एकादशीचा तो अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो। तर त्यामध्ये खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळही अतिशय आनंदाने सहभागी होऊन आमच्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, शिशु मंदिर किंवा मराठी माध्यमाची शाळा आहे, जनता विद्यालय पूर्व प्राथमिक आणि जी आमची गगनगिरी महाराज परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल CBSE बोर्डची त्या सर्व शाळांमध्ये हा सण आज अतिशय उत्साहामध्ये साजरा केला गेला। अतिशय लहान विद्यार्थ्यांनी अगदी म्हणजे नर्सरीपासून ते बालवाडीपासून जे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा सोहळा या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी नेत्रदीपक असा सोहळा या आमच्या सगळ्या शाळांमध्ये साजरा केला। निश्चितच आमच्या सर्व जे शिक्षक आहेत त्यांचे सहकारी स्टाफ आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार आपण या विद्यार्थ्यांच्यावरती करतात। अगदी कॉन्व्हेंटच्या जरी शाळा असल्या, इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्या तरी त्या शाळांमध्ये आम्ही हिंदू सणांची जी परंपरा आहे ती जपण्याचं काम आणि विद्यार्थ्यांना त्याबद्दलची माहिती आणि त्यांची आत्मीयता वाढवण्याचं काम या शाळांमधून अशा जे काही जे सण आपण साजरे केलो त्यामार्फत आम्ही करतो। निश्चितच आम्हाला यातून मनापासून आनंद होतो। मी सर्व आमच्या शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो आणि असेच उत्सव आणि सण हे आपण वर्षभरात साजरे करावेत अशी सूचनाही त्यांना मी या निमित्ताने। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खोपोली।